तर सर्व पक्षांच्या प्रतिक्रिया येतात। अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण बारामती बंद आहे। अजित पवार प्रत्येकाच्या कुटुंबियाचा एक भाग होते, प्रत्येकासाठी हवेहवेसे नेते होते। ते मनानं पूर्णपणे बारामतीकर होते। बारामतीच्या चांगुलपणा म्हणजे बारामतीचं काहीतरी भलं व्हावं यासाठी ते झटत होते। शेवटच्या क्षणापर्यंत ते झटत होते आणि बारामतीमध्येच अशा रीतीने त्यांचा शेवट झालेला आहे, त्यांचं निधन झालेलं आहे। हा अगदी योगायोग, दैव दुर्मिळच असं म्हणावं लागेल। अजित पवारांचं बारामतीमध्ये निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी कळताच बारामतीकरांच्या मनावरही शोककळा पसरली, संपूर्ण बारामतीमध्ये शोककळा पसरली आणि आता बारामतीमध्ये बंद पाळण्यात येतोय। संपूर्ण पवार कुटुंब आता बारामतीच्या दिशेने रवाना झालेलं आहे। फक्त युगेंद्र पवार जे अजित पवारांचे पुतणे होते, सख्खे पुतणे, ज्यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती, त्यांची दृश्य आपण पाहिलेली आहेत, तेच एकटे आज बारामतीमध्ये होते आणि प्रचार करत होते। ते खरं तर अजित पवारांच्या बरोबरीनं ते युगेंद्र पवार, त्यांना जेव्हा ही निधनाची बातमी कळली तेव्हा त्यांच्याही अश्रूंचा बांध फुटलेला आहे। आपण ही दृश्य पाहिलेली आहे काही वेळापूर्वी आणि जसं आता संजय शिरसाट यांनी पण सांगितलेलं आहे की ते वेळेचे पक्के होते आणि एक वादळ होतं, त्यांची एकूणच कारकीर्द वादळी राहिलेली आहे। आपण पुन्हा काही प्रतिक्रिया पाहूया। अजित पवार जी महाराष्ट्र के डिप्टी सीएम थे और उन्होंने बहुत सालों से महाराष्ट्र के राजकारण में अपना जो एक स्थान बना लिया था और बहुत काम भी उन्होंने किया था। आज उनके अचानक जाने की वजह से महाराष्ट्र के पॉलिटिक्स में भी एक बहुत बड़ा सुनाव का सर्जन हुआ है। महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असा आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की शब्द आपले नाहीत काही त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी। मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत। महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे। तर सुप्रिया सुळेंचं हे व्हॉट्सअप स्टेटस समोर आलेलं आहे। डिव्हास्टेटेड असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती ठेवलेलं आहे। सगळं काही उद्ध्वस्त झालंय यासाठी हा एकच शब्द त्यांनी वापरलेला आहे। अवघ्या एका शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलेला आहे, डिव्हास्टेड असं त्यांनी म्हटलेलं आहे। सगळं काही उद्ध्वस्त झाल्याची भावना सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटस मधून व्यक्त केलेली आहे। ज्यावेळी अजित पवारांनी